आज आपल्याला प्रॉब्लेम सेट 4 बघायचा आहे, पण तो कशाचा क्लास 5 मधील जे मॅथमॅटिक्स विषय आहे त्यामध्ये जो नंबर वर्क चॅप्टर 2 आहे त्यामध्ये प्रॉब्लेम सेट 4 आपण बघणार आहोत। प्रॉब्लेम सेट 2 प्रॉब्लेम सेट 3 आपण बघितलेला आहे, त्यामध्ये आपण हजार, दशहजार, लक्ष म्हणजे लाख अशा संख्या वाचलेल्या आहेत। या प्रॉब्लेम सेट 4 मध्ये आपण दशलक्ष या संख्या वाचणार आहोत आणि इंग्रजीमध्ये। तर कसं, पहिला क्वेश्चन आपण बघणार आहोत, रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स। आपल्याला काय करायचं आहे, या संख्या वाचायच्या आहेत आणि ह्या संख्या आपल्याला वर्ड्समध्ये लिहायच्या। तर मी मराठीत वाचायला गेली तर कसं होईल, 25,79,899। पण मी जर हे इंग्रजीमध्ये वाचायला गेली तर कसं होईल, 25,79,899। लिहिणार मी कसं, 25,79,899। आता आपण पुढच्या संख्या वाचणार आहोत आणि खूप सोप्या संख्या आहेत, हे आपल्याला सहजासहजी लिहिता येतात। ठीक आहे, तर बघा, 30,70,506, 45,71,504, 21,09,900, 43,07,854। आता ही संख्या किती सोपी आहे बघा, 50 लाख, 60 लाख and 10, 70 lakh and 100, 80 lakh and 1000, 90 lakh and 10,000, 91 lakhs, 99 lakhs, 99,999। कसं लिहायचं हे 12वं बघा, 99 lakh 99,999 झालं। ह्या संख्या तुम्हाला सहजासहजी लिहिता येते। आता क्वेश्चन 2 बघूया आपण, काय आहे, गिवन बिलो आर द डिपॉझिट्स मेड इन द वुमेन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ऑफ सम डिस्ट्रिक्ट्स, रीड दोज फिगर्स। हे बघा, क्वेश्चन 2 मध्ये काय दिलेलं आहे, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज, वुमेन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज, काही जिल्ह्यांच्या वुमेन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीजमध्ये काही डिपॉझिट्स दिलेले आहेत आणि त्याच्या फिगर्स अशा आहेत, म्हणजे हे एवढे रुपये त्यांची डिपॉझिट आहे। तर बघा काय आहे, पुण्यामध्ये किती आहे, 94,29,408। तर लिहायचं कसं, मी एक लिहून दाखवते बघा, क्वेश्चन 2-1 पुणे, 94,29,408। आता इन वर्ड्स आपल्याला हे लिहायचं आहे, तर कसं लिहायचं, 4,29,408 रुपीज, कारण ते डिपॉझिट आहेत ना, पैशांमध्ये दिलेलं आहे, तर आपल्याला हे असं लिहावं लागेल। आणि सेम असंच हे पुढच्या संख्यांसाठी 61,07,187 रुपीज, नागपूरसाठी काय आहे, 46,53,570 रुपीज, अहमदनगरसाठी काय, 45,43,159 रुपीज, औरंगाबादसाठी किती आहे, 37,000
37,01,280 रुपीज. यवतमाळसाठी काय आहे 27,72,348 रुपीज. सिंधुदुर्गसाठी किती आहे 58,49,651 रुपीज. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. या धड्याचा पुढचा प्रश्न म्हणजे या प्रॉब्लेम सेटचा पुढचा प्रश्न नाही आहे, इथेच हा प्रॉब्लेम सेट संपला. जर या प्रॉब्लेम सेटमध्ये काही क्वेरी असेल, काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि मी त्याचं उत्तर देईल.